नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा ही यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जूनची 20 तारीख आली आहे आणि नक्षत्रात पाऊस झाला नाही अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. आजही हवामान खातं ठाम याच दिवसापासून मान्सूनचा पाऊस सुरू होईल असं सांगायलाही आता दचकाय लागलं. आज धाराशिव, येरमाळा, कळंब या परिसरात फिरून शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची पूर्ण तयारी करून ठेवली आहे आणि तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कमीच वर्तवलेली आहे आणि त्यामुळं शेतकरी वर आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसला आहे. अशा अडचणीच्या स्थितीत सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली वगैरे असलं तरी पैसा काही शेतकऱ्याच्या पदरात नाही आणि तो पैसा नसतानाही कुठून तरी खाजगी सावकारी कर्ज आणि इतर हे करून पेरणीसाठी बियाणं, खतं, औषधं याची जमवाजमव करून ठेवलेली आहे आणि शेतकरी हा पाऊस पेरणी योग्य कधी पडेल याच आशेवर सध्या पावसाकडे डोळे लावून बसलेला आहे. गेली 20 वर्षांहून अधिक काळ जी दुहेरी हत्याकांड घडलं त्याची न्यायालयीन लढाई 14 वर्षांहून अधिक काळ कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं कुटुंबीय करत आहे. मग हे कोर्ट प्रकरण अलिबाग सत्र न्यायालयातून मुंबईच्या किल्ला कोर्ट सत्र न्यायालयात हलवण्याचा विषय असो, या प्रकरणात जलद गतीने सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न असो आणि शेवटी तर उच्च न्यायालयात जाऊन या खटल्याचा अगदी एका कालबद्ध वेळेत निकाल लावावा अशी राजे निंबाळकर कुटुंबियांनी मागणी केल्यानंतर तसं उच्च न्यायालयानं आदेशित करूनही म्हणजे त्या कालबद्ध वेळेत पवनराजे निंबाळकर आणि समद काझी या दोघांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल उद्या तरी लागतो की नाही याकडं राजे निंबाळकर कुटुंबियाप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यातील जनता आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ही न्यायालयीन लढाई प्रदीर्घ काळ लढण्यासाठी स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर हे धाराशिवमधील निष्णात विधिज्ञ गवाड, त्याचबरोबर विधिज्ञ रमेश मुंडे यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष कोर्टात चक्रा मारत आहेत, दर सुनावणीला हजर राहत आहेत आणि
सुनावणी कशी होते हेही ते प्रत्यक्ष पाहत आले आहे. आता उद्या कोर्ट काही वकिलांच्या म्हणण्यानुसार जेवढे आरोपित आहेत ते सर्वच्या सर्व म्हणजे 9ही उद्या कोर्टात हजर राहिले तरच या दुहेरी हत्याकांड खटल्याचा निकाल सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती नावंदर हे जाहीर करतील असं सांगतात. तर कायदेशीररित्या यात काय प्राविधान असते हे उद्या आता आपल्या लक्षात येईलच. गेल्या सुनावणीत बिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका तिला तो VCद्वारे हजर करूनही न्यायमूर्ती नावंदर यांनी त्याला परवानगी दिली नव्हती आणि सत्र न्यायालयाच्याच काही तांत्रिक चुकीमुळे बिहारच्या त्या न्यायालयाला तो आरोपी गेल्या 16 तारखेला किल्ला कोर्ट सत्र न्यायालयात हजर करा असं कळवल्यास गेलं नव्हतं. त्यामुळं 16 तारखेला या प्रकरणी काही झालंच. त्या दिवशी मग कोर्टानं थेट बिहारमधल्या त्या तुरुंग अधिकाऱ्यांना संबंधित आरोपी 20 तारखेला किल्ला कोर्टाच्या सत्र न्यायालयात हजर करा असं समन्स बजावलं असून तो गेल्या वेळी गैरहजर राहिलेला आरोपी उद्या हजर असेल. इतर 8 पैकी 8 आरोपी हजर असतील की नाही हे उद्याचा दिवसच आपल्याला सांगेल. आणि जर खरंच न्यायालयीन प्रक्रियेत जेवढे आरोपित आहेत ते हजर असल्याशिवाय त्या खटल्याचा निकाल देता येत नसेल आणि उद्या कदाचित चुकून एखादा आरोपी गैरहजर राहिला अनुपस्थित राहिला तर मग उद्या निकाल लागेल की नाही हे सांगता आज तरी येत नाही. नेमकं 16 तारखेपासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार फुटीची चर्चा सुरू झाली होती. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची अगदी सर्वत्र त्या बातम्यांनी व्यापून टाकलं होतं. मात्र गेल्या 4 दिवसापासून म्हणजे 16 तारखेला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहणारे स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर ते आपण पुण्यातच आहोत, आपलं सर्व कुटुंब पुण्यात आहे असं स्पष्टीकरण दिलं होतं. आणि आता ही अफवा आहेत की सत्य आहे ही चर्चा सातत्यानं सुरूच असल्यामुळं आज त्यांनी थेट माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आणि मी माझ्या स्वर्गीय वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर मी खरं काय करणार हे तुम्हाला उद्या स्पष्ट सांगणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं उद्याचा दिवस या अर्थानंही महत्त्वपूर्ण असणार आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.